प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाल्याची घोषणा सीपीसी अर्थात क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने केली आहे। यंदा 1950 नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो राहण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे। एल निनो डिसेंबरमध्ये अतितीव्र होऊ शकतो असा अंदाज देखील आहे। 2027च्या पूर्वार्धातही एल निनो सक्रिय असेल असा कयास बांधला जात आहे। प्रशांत महासागरातील न्यूट्रल स्थिती जाऊन एल निनो निर्माण झाल्याची घोषणा अमेरिकी हवामानशास्त्र संस्था नोआच्या क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने गुरुवारी केली। डिसेंबरपर्यंत एल निनोची तीव्रता अतितीव्र स्वरूपाची होणार असून यंदाचा एल निनो 1950 पासूनच्या नोंदींमधील सर्वाधिक तीव्र ठरण्याची शक्यता सीपीसीने वर्तवली आहे। सीपीसीने गुरुवारी जारी केलेल्या अंदाजानुसार गेल्या महिनाभरात एल निनोची स्थिती विकसित झाल्याचं निष्पन्न झालं आहे। यंदाचा एल निनो फेब्रुवारी 2027 मध्ये सक्रिय राहण्याची शक्यता 90% जास्त असल्याचं सीपीसीच्या अंदाजात म्हटलं आहे।